चित्रपट फ्लॉप झाला तरी होते करोडोंची कमाई. मग नेमकं नुकसान होतं कुणाचं? शेकडो सिनेमे फ्लॉप झाले तरी दरवर्षी 2,000 पेक्षा जास्त सिनेमे का बनवले जातात? थोडा वेळ थांबा, कारण या प्रश्नाचं उत्तर तुमचा सिनेमा बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकणार आहे. मी लहान असताना टीव्हीवर काही चित्रपट लागायचे. छोटा चेतन, मकडी, जजंतरम ममंतरम हे पिक्चर अजूनही आठवतात. लहान असताना हे पिक्चर बघायला जाम मजा यायची. पण मी मोठा झाल्यावर प्रश्न पडायला लागले की हे पिक्चर बनतात तरी कसे आणि त्यांना पैसे मिळतात तरी कसे, आणि महत्त्वाचं म्हणजे किती पैसे मिळतात. हा प्रश्न फक्त माझाच नव्हता, तुमच्याही मनात कधी ना कधी आलाच असेल. आजच्या घडीला भारतात दरवर्षी 2,000 पेक्षा जास्त चित्रपट बनतात. त्यापैकी किती चित्रपट असे असतात की जे सुपरहिट होतात? मोजायला गेलं तर फक्त बोटावर मोजण्या इतके चित्रपट सांगता येतील. याचाच अर्थ जवळपास 1800 पेक्षा जास्त मूव्हीज ॲव्हरेज असतात किंवा फ्लॉप असतात. काही चित्रपटांचा तर खर्च सुद्धा वसूल होत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग तरीही वर्षाला एवढे चित्रपट कसं काय रिलीज होतात? मलाही असाच प्रश्न पडला होता. म्हणून मी जरा अभ्यास करायचं ठरवलं आणि जे उत्तर मिळालं त्यातून मला या फिल्म इंडस्ट्रीचं गणित समजलं. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण पिक्चर रिलीज व्हायच्या आधीच बरेच चित्रपट करोडो रुपयांची कमाई करून घेत असतात. आता तुम्ही म्हणाल, असं कुठं असतं करावं? थांबा, मी समजून सांगतो. पण त्याआधी तुम्हाला चित्रपट कसा बनवला जातो आणि तो कसा विकला जातो याची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला जाणून घ्यावी लागेल. चित्रपट तयार करताना प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन या 3 टप्प्यात बनवला जातो. चित्रपट व्यवसाय मुख्यतः निर्माता, डिस्ट्रीब्युटर्स आणि थिएटर्स या 3 गोष्टींवर आधारित असतो. यात सगळ्यात महत्त्वाचा रोल प्रोड्युसरचा म्हणजेच निर्मात्याचा असतो. कारण पिक्चर बनवण्यापासून ते पिक्चर बनवून पूर्ण झाल्यावर प्रमोशनपर्यंत लागणारा सगळा पैसा यांच्याच खिशातून जात असतो. त्यामुळे पिक्चरची स्टोरी कशी असेल, लेखक कोण असेल, सिंगर कोण असेल, पिक्चरचा हिरो कोण असेल, हिरोईन कोण असेल, इतकंच नाही तर पिक्चरचा डायरेक्टर आणि कॅमेरामन कोण असेल, इथपर्यंत सगळे निर्णय प्रोड्युसरच घेत असतो. या सगळ्या गोष्टी फायनल झाल्यानंतर पहिला टप्पा म्हणजेच पिक्चरच्या प्री प्रोडक्शनचं काम चालू होतं. या स्टेजमध्ये कलाकारांचे कॉस्ट्यूम डिझाईन करणे, पिक्चरचा सेट बनवणे, गाणे तयार करणे, डान्स किंवा फाईट सीन कोरिओग्राफ करणे, ही सगळी कामं केली जातात. त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे पिक्चरच्या प्रोडक्शनचं काम चालू होतं, ज्यामध्ये लोकेशनवर जाऊन स्क्रिप्टप्रमाणे शूटिंग केली जाते. शूटिंग दरम्यान कलाकारांचे आणि तंत्रज्ञांचे मानधन, तसेच संपूर्ण टीमच्या प्रवासाचा, राहण्याचा, खाण्यापिण्याचा सगळा खर्च प्रोड्युसरच करत असतो. पिक्चरचं सगळं शूटिंग पूर्ण झाल्यावर तिसरा टप्पा येतो, म्हणजेच पोस्ट प्रोडक्शनचं काम चालू होतं, ज्यात एडिटिंग, डबिंग, व्ही-एफ-एक्स इथपासून ते पिक्चरच्या प्रमोशनपर्यंत सगळी कामं केली जातात. आता पिक्चर पूर्णपणे तयार झाल्यावर प्रोड्युसर एखाद्या चांगल्या डिस्ट्रीब्युटरकडे तो पिक्चर घेऊन जातो. मग डिस्ट्रीब्युटर तो पिक्चर बघतो आणि पिक्चर चांगली कमाई करेल अशी खात्री त्याला झाली की मग डिस्ट्रीब्युटर तो पिक्चर प्रोड्युसरकडून विकत घेतो. समजा पिक्चर बनवायला लागले 50 कोटी, तर डिस्ट्रीब्युटर तो चित्रपट प्रोड्युसरकडून 100 कोटी रुपयात विकत घेतो. अशा पद्धतीने पिक्चर रिलीज व्हायच्या आधीच प्रोड्युसर त्याच्या पिक्चरचा सगळा खर्च वसूल करून फायद्यात असतो. हा प्रोड्युसरच्या कमाईचा मुख्य सोर्स जरी असला तरी प्रोड्युसरला अजून बऱ्याच मार्गांनी पैसा कमावता येतो. उदाहरणार्थ, प्रोड्युसर बाहेरच्या देशातल्या डिस्ट्रीब्युटरला सुद्धा चित्रपट विकून पैसे कमवू शकतो. त्यानंतर टीव्ही चॅनल, ओ-टी-टी चॅनल यांना सुद्धा चित्रपट विकून पैसे कमवू शकतो. त्यानंतर काही म्युझिक ॲप असतात, त्यांना सुद्धा पिक्चरचे गाणे विकून तिथूनही प्रोड्युसर कमाई करत असतो. म्हणजेच चित्रपट रिलीज व्हायच्या आधीच प्रोड्युसर फक्त एका चित्रपटाद्वारे 5-6 मार्गांनी बक्कळ पैसा कमवून ठेवत असतो. आता समजा पिक्चर रिलीज झाला आणि पिक्चर फ्लॉप झाला, तर सगळा लॉस होतो तो डिस्ट्रीब्युटरचाच. आता समजून घेऊ की हा डिस्ट्रीब्युटर पैसे कसे कमवतो. डिस्ट्रीब्युटरने आधी 100 कोटी रुपयात चित्रपट विकत घेतला. आता त्याला तो चित्रपट पूर्ण भारतात रिलीज करायचा असतो. म्हणून तो काय करतो की पी-व्ही-आर असो, आयनॉक्स असो, मल्टिप्लेक्स असो किंवा छोटे मोठे थिएटर असो, यांना तो चित्रपट विकतो. उदाहरणार्थ, असं समजा की 2000 थिएटर्समध्ये चित्रपट रिलीज करायचा असेल, तर डिस्ट्रीब्युटर प्रत्येक थिएटर मालकाला 25 लाखात सिनेमा विकतो. अशा पद्धतीने 250 कोटी रुपयांची कमाई करून डिस्ट्रीब्युटर मोकळा होतो. आता समजून घेऊ की थिएटर मालक पैसे कसे कमावतात. डिस्ट्रीब्युटरकडून पिक्चर विकत घेतल्यानंतर थिएटरवाले तो चित्रपट त्यांच्या थिएटरमध्ये रिलीज करतात. पिक्चरच्या तिकीट विक्रीमधून जेवढी रक्कम जमा होईल तेवढी थिएटरवाल्यांची कमाई असते. तिकीट विक्रीतून पहिल्या आठवड्यात झालेल्या कमाईतून 50% रक्कम डिस्ट्रीब्युटरकडे जाते. नंतर पुढे पुढे ही टक्केवारी कमी होत जाऊन उरलेला नफा फक्त थिएटर मालकाचा असतो. चित्रपट हिट किंवा सुपर हिट झाला तर थिएटर मालकांना फायदाच फायदा होतो.
पण समजा कधी कधी एखादा चित्रपट फ्लॉप झाला तर त्यांना 6 ते 7 लाखांचं नुकसान सुद्धा होत असतं. म्हणून हेच नुकसान भरून काढण्यासाठी थिएटरवाले 40 रुपयांचं पॉपकॉर्न 400 रुपयांना विकतात. शिवाय इंटरवल झाल्यावर प्रेक्षक कॅन्टीनमधून चहा, नाश्ता, कॉफी हे विकत घेतात. त्यातूनही ते त्यांचं नुकसान भरून काढतात. याच कारणामुळे थिएटरच्या कॅन्टीनमध्ये वस्तू महाग विकल्या जातात. अशा पद्धतीने चित्रपटाच्या प्रोड्युसरपासून ते थिएटरच्या मालकांपर्यंत सगळ्यांचाच फायदा होतो. चित्रपट सुपरहिट असो किंवा फ्लॉप असो, नुकसान कोणाचंच होत नसतं. आता एक प्रश्न पडतो की एखादा चित्रपट हिट झाल्यावर सगळ्यात जास्त फायदा कोणाला होतो? तर तो फायदा होतो हिरोच्या इमेजला. आणि चित्रपट फ्लॉप झाला तरी नुकसान हिरोच्या इमेजचं होतं. कारण चित्रपट हिट झाल्यावर हिरोची डिमांड वाढते आणि त्याला पुढच्या चित्रपटांच्या ऑफर सुद्धा येऊ लागतात. सुपरहिट झालेल्या हिरोचे पुढचे पिक्चर बघायला लोक थिएटरमध्ये जास्त गर्दी करतात. म्हणून त्या हिरोचा पुढचा पिक्चर जास्त पैशांमध्ये विकला जातो. म्हणूनच मोठे मोठे सुपरस्टार्स एका चित्रपटाचे करोडो रुपये चार्ज करत असतात. फिल्म इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांची कमाई एकमेकांवर अवलंबून असते. शिवाय सगळ्यांना लाखो करोडो रुपयांचा फायदा होत असतो. म्हणूनच दरवर्षी भारतात हजारो चित्रपट बनवले जातात. तुम्हाला अजून कोणत्या लई भारी विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच लई भारी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.